मुंबईतील मनसेच्या उमेदवारांना राज ठाकरेंचं मार्गदर्शन. अनेक ऑफर येतील. मुंबईत वाचवण्यासाठी आमिषाला बळी पडू नका. प्रत्येक बूथला आपली 10 लोक उभी करा. राज ठाकरेंचा उमेदवारांना कानमंत्र. मुंबईत युतीच्या प्रचाराचा मुहूर्त ठरला. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात धडाडणार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची तोफ. 3 जानेवारीला वरळी डोममध्ये फडणवीस शिंदेंची पहिली सभा. झेडपी निवडणूक 2 टप्प्यात होण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत. मनपानंतर आधी 50% आरक्षण मर्यादेतील झेडपीच्या निवडणुका होणार. भाजपला मुंबईतून मराठी माणसाला पूर्णपणे संपवायचंय. मराठी महापौर होऊ नये यासाठी भाजपकडनं प्रयत्न. संजय राऊतांची घणाघाती टीका. 208व्या विजय दिनानिमित्त कोरेगाव भीमा इथं आंबेडकरी अनुयायांची गर्दी. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रकाश आंबेडकर यांच्याकडनं विजय स्तंभाला अभिवादन. सारस्वतांच्या स्वागतासाठी सातारा नगरी सज्ज. 99व्या मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात. पानिपतकार विश्वास पाटलांच्या हस्ते उद्घाटन. 4 दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल. नागपुरात तिकीट वाटपाचा वाद थेट घरात. पतीची बंडखोरीमुळे नाराज माजी महापौर गेल्या माहेरी. बंडखोर पतीविरोधात प्रचाराचा निर्णय. केंद्र सरकारकडनं महाराष्ट्राला नववर्षाचं मोठं गिफ्ट. नाशिक अक्कलकोट 374 किलोमीटरचा 6 पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी. कोल्हापुरात भरधाव कारनं शेकोटीजवळ उभ्या असलेल्या तिघांना चिरडलं. अपघातात तिघांचा मृत्यू. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील घटना.